आधी कोरोना महामारीनं अख्ख्या जगाला हादरवून सोडलं। त्यानंतर एका पाठोपाठ एक उद्भवणारे नवीन आजार आता चिंतेचं कारण ठरतायत। कोरोनानंतर आणखी एक नवीन आजार महामारीचं कारण ठरू शकतो, अशी माहिती ही WHOने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती। अशातच आता युगांडामध्ये एका नवीन व्हायरसनं थैमान घातले। यामुळे युगांडातील शेकडो लोक, बहुतांशपैकी स्त्रिया आणि लहान मुलंही हतबल झाली आहेत। IANSच्या रिपोर्टनुसार हा आजार प्रामुख्यानं महिला आणि मुलींना होतोय। युगांडात उद्भवलेला हा आजार एक गूढ आजार आहे, ज्यामुळे आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण राहत नाही आणि आपल्याला चालताना अडचणी येतात। पण आपल्याला पाहणाऱ्या व्यक्तीला आपण नाचतो आहोत असा भास होतो। त्यामुळेच या आजाराला डिंगा असं नाव देण्यात आले। तर युगांडातील स्थानिक बोली भाषेमध्ये याचा अर्थ नृत्य करणं किंवा त्यासारखं तालावर थिरकणं असा होतो। आता या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत, यावर उपचार काय घेणं गरजेचं आहे, तेच आपण सोप्या विषयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता या आजारासंदर्भातील प्रथम दर्शनी आढळून येणारी लक्षणं सांगायची झाली तर शरीर थिरकणं हे एक प्राथमिक लक्षण आहे। शिवाय या आजारामध्ये रुग्णाला तीव्र ताप येतो आणि अशक्तपणाही येतो। तर काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूसारखी लक्षणे दिसतात आणि चालण्यात अडथळा येतो। गरिबी आणि दारिद्र्याला वैतागलेल्या युगांडाच्या बुंडीबुग्यो या जिल्ह्यात डिंगा या आजाराची पहिल्यांदा नोंद झाली आहे। आतापर्यंत या आजाराच्या जवळपास 300 केसेस आढळून आल्यात। तर या आजारामुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची एकही नोंद अद्याप तरी झालेली नाहीये। 2023च्या सुरुवातीला आढळून आलेल्या या रोगाचा अजूनही तपास सुरू आहे। युगांडा आणि इतर पूर्व आफ्रिकन देशांमध्ये एम्पॉक्सच्या नवीन स्ट्रेनची नोंद झाल्यानंतर काही महिन्यातच या आजाराचा उद्रेक झाल्याचं सांगण्यात येतंय। WHOने अल्ट्रा डेडली क्लेड 1B या प्रकाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले। एम्पॉक्सची नवीन स्ट्रेनची उदाहरणं युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये आढळून आली असली तरीही इतर खंडांमध्ये सुद्धा या आजाराची प्रकरणं वाढताना दिसून येत आहेत। आफ्रिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर कीता क्रिस्टोफर यांनी सांगितले की या आजारावर सध्या अँटीबायोटिक्सद्वारे उपचार केले जात आहेत, परंतु हा आजार नेमका कसा आला आणि तो का पसरतोय याची अचूक माहिती अद्यापही आरोग्य विभागाला मिळालेली नाहीये। क्रिस्टोफर यांनी पुढे सांगितले की सध्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो म्हणजेच DRC मध्ये डिंगा रोगाचे रुग्ण हे सामान्यतः बरे होत आहेत। शिवाय आम्ही विशिष्ट उपचार पद्धती राबवतोय आणि त्यामुळेच रुग्ण हे साधारणपणे 1 आठवड्यात बरे होत आहेत। आफ्रिकेचा आरोग्य विभाग हा डिंगा या आजाराच्या प्रसाराच्या कारणांचा तपास करतोय। इन्फ्लुएन्झा, कोविड-19, मलेरिया किंवा गोवर यांसारखे संसर्ग या आजाराचं कारण आहेत का याचाही शोध घेतला जातोय। मात्र सध्या या आजाराच्या प्रसाराची कारणं समजू शकलेली नाहीयेत। तज्ज्ञांनी या रोगाचा आणखी प्रसार होण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि हा आजार हवेद्वारे पसरत असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की आजारापासून जगाला धोका कमी आहे, परंतु सीमापार संक्रमणाची चिंता निर्माण झाली आहे। पुढील चाचणीसाठी नमुने गोळा करण्यासाठी जलद प्रतिसाद पथकही तैनात करण्यात आली आहेत, परंतु प्रदेशातील दुर्गमता, सुरक्षा आव्हानं आणि मर्यादित आरोग्य पायाभूत सुविधांमुळे प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झालाय। ज्या भागात हा आजार पसरतोय तिथल्या लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले। हा आजार सांसर्गिक मानला जातोय आणि त्याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याची भीतीही व्यक्त केली जातीये। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।